घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर। 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। कणकवली तालुक्यातील हुंबरट येथे दुचाकी व ट्रक यांच्यात झालेल्या भीषण धडकेत राजापूर येथील अमान गनी खतीब वय 22 या युवकाचा जागीच मृत्यू झाला। 9 वर्षाच्या उंबरट्यावर घडलेली ही हृदयद्रावक घटना खतीब कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळून गेली। हसत खेळत आयुष्याकडे पाहणारा अमान एका क्षणात काळाच्या पडद्याआड गेला। अमान हा खारेपाटणचे माजी सरपंच लियाकत काझी यांचा भाचा होता। अपघाताची माहिती वारासारखी पसरताच अमानचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच बाळा जठार, सुनील पारकर, संदेश पटेल, निसार शेख आदी खारेपाटण कणकवली विभागातील सर्वपक्षीय पदाधिकारी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात जमा झाले। राजापूर येथे खतीब कुटुंबियांचा किराणा माल डिस्ट्रीब्युशनचा व्यवसाय आहे। कॉलेज शिक्षण घेत असतानाच तो या व्यवसायात कुटुंबाला मदत करत होता। व्यवसाय मोठा करायची त्याची स्वप्न होती। सावंतवाडी येथील काम आटोपून तो सकाळी राजापूरच्या दिशेने निघाला होता। मात्र हुंबरट येथे युटर्न घेत असताना दुर्दैवाने त्याच्या दुचाकीने ट्रकला मागून धडक दिली। अपघाताची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले। पोलिसांनी ट्रक ताब्यात घेत दुचाकी रस्त्याच्या बाजूला केली। स्थानिकांच्या मदतीने अमानला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र डोक्याला जबर मार लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि उपचारापूर्वीच अमानने अखेरचा श्वास घेतला। सरत्या वर्षाला आनंदाने निरोप देत नव्या वर्षाच्या स्वागताची स्वप्ने पाहत असणाऱ्या खतीब कुटुंबियांवर अमानच्या दुःखद निधनाने शोककळा पसरली आहे। सरत्या वर्षात घरातील तरुण मुलगा असा काळाच्या पडद्याआड गेल्याने खतीब कुटुंबियांच्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली आहे। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।